तर आता महाबळेश्वर पाचगणी आणि महाबळेश्वर पाचगणी रस्ता असणाऱ्या सगळ्या व्यावसायिकांनी ह्या आपल्या बंदला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांच्या मनापासून अभिनंदन. कारण सगळ्यांना कळतं की ह्याच्यापासून त्रास काय होतोय. पाचगणीच्या लोकांना कळालेलं आहे, महाबळेश्वरच्या कळालेलं आहे, रस्त्यावरच्या व्यापाऱ्यांना देखील कळालेलं आहे. आणि आता आपण म्हणल्याप्रमाणे वाई देखील मंगळवारी बंद होते. म्हणजे वाई अख्खा ह्या अर्ध्या मतदारसंघामध्ये लोकांना त्रास होतो. वाई, महाबळेश्वर आणि पाचगणी तसेच प्रतापगड, तापळा घ्या. परंतु शासनाचं दुर्लक्ष आहे किंवा आपल्याकडे हेतू पुरस्कारपणे मुद्दाम कोण असं बघतंय का हे पण आपल्याला संशय येतोय. कारण कामाची जो त्रास सर्वसामान्य माणसांपासून शालेय मुलांपासून अपंग, रुग्ण, स्थानिक नगरवासीय, पर्यटकांच्या गाड्या, इतर सर्व शेतकरी वगैरे या सर्वांना गेले 15 महिने नाहक त्रास होत होता. प्रशासनाकडे वेळोवेळी आपण अर्जबी विनंती करून देखील प्रशासन असेल, संबंधित ठेकेदार असतील यांनी आपल्या या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या होत्या. शेवटी सहनशीलतेचा अंत फुटतो किंवा बांध फुटतो म्हणून आपण जानेवारी महिन्यापासून या कामाला गती. शहरवासियांनी, सर्व पक्षीयांनी आज ज्या महाबळेश्वरमध्ये ज्या रस्त्याच्या माध्यमातून म्हणजे सुरूर ते कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग जो सुरू होणार होता, चालू होणार होता, गेले 3 वर्ष या शासनाने किंवा केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, तो बंडू यांच्या माध्यमातून या रस्त्याचं काम चालू होणार होतं. बांधकाम मंत्री नितीन गडकरी जे असतील किंवा महाराष्ट्र राज्यातले मुख्यमंत्री त्यांनी निधी उपलब्ध करून दिला रविशेष. पण त्या निधीचा उपयोग इथलं जे सुस्त झालेलं प्रशासन आहे, या प्रशासनाने कधीच त्याची दखल घेतली नाही व त्यांना असं वाटलं की महाबळेश्वरचे सर्व पक्षीय हे नेते झोपलेले सुस्त झालेले आहेत. त्यांना असं आम्ही आज दाखवून दिलंय महाबळेश्वर शहरच्या वतीने की आम्ही सर्व एकत्र आहोत. ज्या वेळेला आमच्या महाबळेश्वरवरची वेळ येईल त्यावेळेला आम्ही महाबळेश्वरवासी एकत्र येऊन हा लढा देऊ व जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत लढा चालू ठेवण्यात येईल. त्याचप्रमाणे या ठिकाणी आज महाबळेश्वरची जी ग्रामसभा बोलवली होती त्या ग्रामसभेची दखल